आपण येशूसाठी जोरदार टाळ्या वाजवू. जो आपला देव परमेश्वर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचा येशूसाठीचा जय जयकारचा आवाज अख्ख्या पुणे शहरात गाजला पाहिजे. जिथं कुठं दुष्ट आत्मे लपलेले ते पण पळून गेले पाहिजे. हालेलुया. तुम्ही स्वर्गासाठी आणि पृथ्वीसाठी तुम्ही काय आहात? प्रकाश आहात. तुमचा प्रकाश दिसला पाहिजे. जो शांत राहतो ना तो अंधारातला आहे, पण जो उत्साहाने येशूसाठी आवाज उचलतो ना तो प्रकाशातला आहे. आता तुम्ही ठरवा, तुम्ही अंधारातलेत का प्रकाशातलेत? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इथं आलात तर प्रत्येक आजाराला तुम्ही तुडवाल. इथून पुढे तुम्ही लोकांसाठी आशीर्वाद बनाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण वचन काढू. आपला विषय आहे, दुसरा भाग आहे. हालेलुया. आज विश्वासणारा सुवार्थ सांगत आहे, पण जग ऐकत नाही. जग ऐकत नाही. आणि प्रभू येशू काय म्हणतात? ज्यांना कान आहेत तो ऐको. तुम्ही ऐकलं म्हणून तुम्ही इथं आहात. खूप लोक आहेत ज्यांनी नाही ऐकलं ते गेले, मातीत मिळून गेले. हालेलुया. ह्या जीवनानंतर पण अजून एक जीवन आहे तुमचं, जे सार्वकालिकचं जीवन आहे. येशू बरोबर आनंद करणारे तुम्ही बांधणार आहेत. हालेलुया. जर तुम्ही ऐकतात तर इतरांना पण तुम्ही सांगणारे बना, माझं येशू जिवंत आहे, माझं येशू जिवंत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुणी तुम्हाला मुख असं केलंय का? परमेश्वराने तुमच्या मुखामध्ये वाचा दिली ना, त्याची इच्छा आहे तुम्ही बोलणारे बना. तुम्ही बोलणारे बना. हालेलुया. मी बोलणार आणि मोठे मोठे देव काम करणार. मी बोलणार आणि बाहेरला पण ऐकायला लागणार. मी बोलणार आणि आंधळ्याला पण दृष्टी येणार. हालेलुया. मी बोलणार आणि अंधाराला सुद्धा तिथून जायला लागणार. मी जिथं जाणार तिथं देव प्रकाश आणणार. तुम्ही बोला. हालेलुया. तुमचे आज बोलण्याचे दिवस आहेत. लोकांचे खाण्यापिण्याचे दिवस आहेत, तुमचे बोलण्याचे दिवस आहेत. प्रेज द लॉर्ड. आपण वचन काढू. मत्ते 13वा अध्याय 14 ते 17. मत्ते 13 14 ते 17. यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा, तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणार नाही. व तुम्ही पाहाल तर खरे, परंतु तुम्हाला दिसणारच नाही. पुढं कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. काय झालं आहे? जड झालं आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत. यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, व कळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये. हालेलुया. ह्याचा अर्थ काय? येशूला आपल्याला बरं करायचंय, पण आज आपण बघूनही आपण आंधळे, ऐकूनही आपण बहिरे आहेत. हालेलुया. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळत नाहीये? आरोग्य मिळत नाहीये. जे येशू देत आहे अद्भुत शक्ती स्वर्गातली, ते आपल्याकडे येते, पण आपण काय करतो? त्याला नजर अंदाज करतो. आपण प्रत्येक गोष्ट बघतो, पण स्वर्गातल्या गोष्टी बघत नाही. ह्या धर्तीवरच तुम्ही सगळं काही बघू शकता. हालेलुया. सगळं काही तुम्हाला दिसतं, पण तुम्हाला स्वर्गातल्या गोष्टी दिसत नाहीत. का दिसत नाही? तुम्हाला दिसतंय पण तुम्ही आंधळे. तुम्ही वचन वाचताय. हालेलुया. वचनावर तुम्ही विश्वास करताय, पण तुम्ही काय करताय? तुम्ही म्हणताय की मला दिसत नाही.
आणि जो म्हणतो मला दिसत नाही, तर त्यांनी येशूकडं मागावं की प्रभू मला दिसणारे डोळे दे, मला तुला बघायचं आहे, मला स्वर्गाला बघायचं आहे, स्वर्गातल्या प्रत्येक गोष्टीला मला इथं बघायचं आहे, माझ्या घरामध्ये तुझं वचन बघायचं आहे, माझ्या कुटुंबामध्ये तुझं वचन बघायचं आहे. आज जर तुम्ही बोलताय तर तुम्हाला सगळं काही मिळणार. प्रेज द लॉर्ड. तुम्ही शांत बसणारे म्हणू नका. हालेलुया. तुम्ही असे बना ना की आत्म्यांना तुम्ही जिंकाल. उत्सुकतेचा आत्मा देवाला मागा. हालेलुया. काम करणारा आत्मा देवाला मागा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण शिकलो गेल्या आठवड्यामध्ये, माझ्या बोलण्यावर, माझ्या बघण्यावर तुझा कंट्रोल आण प्रभू. हालेलुया. आता तुमची प्रार्थना पाहिजे की माझं खाण्यावर पण कंट्रोल असू दे माझ्या देवा, कारण आज लोकांनी खाण्यामुळे पण देवापासून खूप दूर आहेत. हालेलुया. जेव्हा आपण जेवण करतो ना, तेव्हा पोटाच्या वरती आपण केलं ना, आपल्याला प्रार्थना करता येत नाही, आपल्याला देवामध्ये जाऊन आभार प्रदर्शन करता येत नाही. आज तुम्ही त्याच्यासाठी पण कंट्रोल देवाकडे मागा. आज खूप गरजेचे. हालेलुया. जगाचे दिवस आहेत आज खाण्यापिण्याचे, विश्वासणाऱ्यांचे नाही. विश्वासणाऱ्यांचे दिवस वचन ग्रहण करण्याचे, आत्म्यांना जागे करण्याचे, आत्म्यांना उत्साहित करण्याचे. हालेलुया. जे भटकलेले आहेत, जे देवापासून खूप दूर आहेत, त्यांना देवाकडे आणून देवासोबत ओळख करून देण्याचे आज दिवस आहेत. पण आज विश्वासणारा काय करत आहे? आज विश्वासणारा बिझी, खाण्यापिण्यामध्ये बिझी. हालेलुया. मी म्हणतो पाणी प्या, जितकं प्यायचं तितकं प्या, कारण पाणी प्यायल्याने खूप शरीराला चांगल्या गोष्टी मिळतात. हालेलुया. पण जे तुम्ही अन्न खाता ना, जेवढं तुम्हाला पोटाला लागते तितकंच खा. हालेलुया. तितकं नका खाऊ की त्या अन्नाद्वारे तुम्ही येशूलाच लांब कराल. प्रेज द लॉर्ड. आज देह काय आहे? अशक्त आहे, आणि आत्मा कसा आहे? उत्सुक. पण पौलुस काय म्हणतो? जेव्हा मी सशक्त असतो तेव्हाच मी कसा असतो? जेव्हा माझं शरीर जेव्हा अशक्त असतं त्याच वेळेस मी सशक्त असतो. म्हणजे याचा अर्थ काय? त्याच वेळेस तुम्हाला देवाकडे जाऊन बोलायचंय, त्याच वेळेस तुम्हाला देवाकडे जाऊन मागायचंय. हालेलुया. तुम्ही म्हणू नका मी आळशी आहे प्रभू, मला झोप आली प्रभू, मी थकलोय प्रभू. त्याच वेळेस तुम्ही शैतानाला उत्तर देणार आहे बाना. हालेलुया. आळस कंटाळा प्रभूकडनं नाहीये. प्रेज द लॉर्ड. आळस कंटाळा दुष्ट आत्म्यांकडनं. आणि लोक आज कसे झालेले? आळशी. का आळशी झालेले आहेत लोक? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मला असं वाटतं ह्या 40 दिवसांच्या उपवासामध्ये आज 21वा दिवस आहे. खूप बदल आहे मंडळीमध्ये. मला ऍक्टिव्ह दिसत आहे मंडळी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऍक्टिव्ह बना. प्रेज द लॉर्ड. आज खूप लोक, मी खरं सांगतो, मी पण पूर्वी खाण्यामुळे मी येशूपासून दूर होतो. हालेलुया. मला येशू काय बोलतो समजत नव्हतं. मी वचन वाचायचो, मला कळत नव्हतं. हालेलुया. मी अन्न खाताना मला चविष्ट अन्न पाहिजे. कसं पाहिजे अन्न? चविष्ट. चविष्ट. त्याच्यामध्ये मीठ जरी कमी असलं तरी बायकोला ओरडायचो. मग प्रभू म्हणतो, मीठ कमी असताना तू तुझ्या पत्नीला ओरडायचा, आज हे चविष्ट खाऊन बघ, मला ओळखशील. हालेलुया. हे चविष्ट. हालेलुया. तुम्ही ह्याला ग्रहण करा, आत्मा तुमचा मरणार नाही. कदाचित अन्नाद्वारे पण शरीरामध्ये आजार घुसतात. डॉक्टर बोलतात ना, तुम्ही हे खाऊ नका, तुम्ही ते खाऊ नका. प्रेज द लॉर्ड. तरी लोक खातात की नाही? आज लोकांना समजतंय या धर्तीवर असं कोण आहे का त्यांना काहीच समजत नाही, पण त्यांना दिसत नाही. दारू कशी आहे? चांगली आहे का वाईट आहे? वाईट आहे. वाईट आहे. असं कोण आहे का आपल्यामध्ये की बाबा दारू पिऊन कुठलं तरी कुटुंबाला आनंद करत आहे, त्यांच्या घरामध्ये आनंद आहे? हालेलुया. आज व्यसनांनी कितीतरी घर फोडले. कोण आहे हा? हा दुष्ट आत्मा आहे, शैतान आहे. आज लोकांना माहित आहे
ही पिल्यानंतर मी एक दिवशी मारणार आहे, तरी लोक काय करतात? पितात. लोकांना माहिती आहे सिगारेट पेल्याने त्यांचे फेफडे खराब होतात, तरी लोक ऐकतात का? तरी सिगारेट पितात का? त्यांना माहित आहे, त्यांना दिसतंय पण ते आंधळे आहेत. त्यांना समजतंय पण ते कसे आहेत? मंद आहेत. पण हुशार आहेत ते विश्वासणारे. हालेलुया. योग्य वेळी येशूला ओळखून सगळं काही सोडून दिलं. आज तुमची आणि माझी वेळ आहे त्या लोकांपर्यंत जायची जे आज व्यसनांच्या अधीन आहेत, जे आज शैतानाच्या अधीन आहेत. आज तुम्हाला देवाकडे जाऊन बोलायचंय, प्रभू माझा उपयोग करून घे. आज आमचे बहीण भाऊ नातेवाईक खूप शैतानाच्या अधीन आहेत. तुझी त्यांच्या हातापर्यंत मला तू स्पर्श कर. बोललं पाहिजे तुम्ही. हालेलुया. ह्या धरतीवरती प्रभू या पृथ्वीचा मला आशीर्वाद असं बनव. या धरतीसाठी, या पृथ्वीसाठी मला आशीर्वाद असं बनव. आज तुम्ही रडले नाही पाहिजे. हालेलुया. माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. आता तुमची प्रार्थना पाहिजे, माझ्याकडे सगळे. जर तुमच्याकडे ईशू आलेला आहे तर तुमच्याकडे सगळे. हालेलुया. जर तुमच्याकडे पूर्वी ईशू नव्हता तर तुमच्याकडे काहीच नव्हतं. पण आज ज्याच्याकडे ईशू आहे त्याच्याकडे सगळं आहे. कारण ईशू कोण आहे? ईशूने सगळं काही परिपूर्ण केलेले. तुमच्यासाठी अर्धवट असं काहीच ठेवलेलं नाही. हालेलुया. इथून पुढची तुमची प्रार्थना पाहिजे. जसं तुम्हाला दिलं तसं आमच्या अनेक लोकांना दे जे तुझ्यापासून लांब आहेत, ज्यांची ओळख तुझ्यापर्यंत नाहीये. पण आज आम्हाला असं बनव की प्रत्येक गुडघा, प्रत्येक जीभ आमच्याद्वारे ह्या धर्तीवरती टेकली पाहिजे. आमचा उपयोग करून घे. आम्हाला बोलणारे शब्द दे. आमच्या मुखाला तू स्पर्श कर. आमच्या जिभेवरती तुझे शब्द दे. हालेलुया. हालेलुया. आमच्यातला अशुद्धतेचा आत्मा काढून टाक. आम्हाला शुद्धतेचा आत्मा दे. परमेश्वराकडे मागा. पवित्र आत्म्याद्वारे मला बनव. पवित्र आत्म्याद्वारे मला उभं कर. मला बोलणारं बनव. खूप लोक आज प्रभूजी रडत आहेत. रडत आहेत. आज खूप कुटुंब रडत आहेत. हालेलुया. खूप कुटुंब आज रडत आहेत. आज कितीतरी जगामध्ये परमेश्वराची इच्छा नाहीये. हालेलुया. की कुणी आपल्या बायकोला सोडून इतरांच्या स्त्रियांकडे जाऊन राहावं. पण आज त्यांचं बी घर शैतानाने फोडलेले. हालेलुया. परमेश्वराची ती इच्छा नाहीये. योबाला परमेश्वराने जर एक पत्नी दिली होती आणि बाकीचं सगळं डबल दिलं होतं तर समजून घ्या पुरुषांनी एकच पत्नीला परमेश्वराने आपल्याला देऊन आशीर्वादित केलेले. जर तू कुठल्या परस्त्रीकडे बघतो तर तू वास नाही तुझ्यामध्ये, तू पाप करतो. प्रेज द लॉर्ड. आज पूर्ण हा हॉल भरला पाहिजे. आज त्या ठिकाणी गर्दी नाहीये जिथं देवाचं चांगलं काम आहे. पण आज त्या ठिकाणी गर्दी आहे जिथं आज मृत्यूला विकत घेते. हालेलुया. लांब लांब पर्यंत रांग आहेत. आज लांब लांब पर्यंत रांग आहेत. हालेलुया. जिथं चांगलं आहे ना ते लोक बंद करतात. जिथं वाईट आहे ना तिथं लोक मस्तपैकी काय करतात? मदत आणि सहाय्य करतात. आज कितीतरी चर्चेस बंद पाडले. चर्चेस मध्ये काय शिकवतात? तुम्ही वाईट कामं करू नका, तुम्ही चांगले कामं करा, तुम्ही दारू पिऊ नका, मुलाबाळांना तुम्ही चांगलं सांभाळा, तुमच्या पत्नीला तुम्ही चांगलं सांभाळा, प्रत्येक व्यसनांवरती तुम्ही बाहेर व्हा. हालेलुया. देव तुम्हाला चांगलं ज्ञान देवो, चांगली बुद्धी देवो. पण शैतान आज उलट करत आहे. विश्वासणारा आज चांगलं करायला जातो, सरळ करायला जातो, तिथं शैतान येतो आणि सगळं काय उलट करतो. पण लोक काय करतात? हालेलुया. जो उलट करतात ना त्यांना सपोर्ट करतात. आणि जो सरळ करतो ना आज त्या लोकांच्या विरोधामध्ये लोक उभे आहेत. का उभे आहेत लोकांच्या विरोधामध्ये? हालेलुया. चांगल्या लोकांच्या विरोधामध्ये का लोक उभे आहेत? कारण त्यांना दिसतंय पण ते आंधळे, त्यांना ऐकायला येतंय. हालेलुया. पण ते बहिरे आहेत. त्यांचं अंतःकरण परमेश्वरापासून खूप दूर आहे. आज विश्वासणाऱ्यांमध्ये आज प्रेम नाही एकमेकांबद्दल. जर कोण वचन सांगते तर दुसरा विश्वासणारा त्याला मदत करायची सोडून त्याच्या विरोधामध्ये कट रचते. हालेलुया. आज परमेश्वराला जगाचं सोडून द्या तुम्ही, पण परमेश्वराला आज चर्च मध्ये प्रेम दिसत नाही. जो वचन सांगतो, जो वचन बोलतो,
आज लोक त्याच्या विरोधामध्ये विश्वासणारे सुद्धा उभे आहेत. ज्याला स्वर्गातलं काम मिळालेलं आहे त्याच्या विरोधामध्ये कधी उभे राहू नका. जो प्रार्थना करतो त्याच्या विरोधामध्ये कधी बोलू नका. जो लोकांना चांगलं प्रोत्साहन करतो, जो लोकांकडे जाऊन येशूला दाखवतो, त्याच्या विरोधामध्ये कधी उभे राहू नका. हालेलुया. परमेश्वर म्हणतो तू माझ्या लोकांच्या विरोधामध्ये उभा राहतो आणि तू माझंच नाव तुझ्या मुखातून घेतो तर मी ते होऊ देणार नाही. हालेलुया. परमेश्वराने शाऊल राजाला पाडलं. का पाडलं? अहंकार आणि घमंड. आज लोक अहंकाराला धरून आहेत. शाऊल राजाला माहित होतं ह्याला दाविदाला परमेश्वराने निवडलंय, हा परमेश्वराचा माझ्यासारखा एक जन आहे. काय प्रॉब्लेम आहे जर मी त्याला मदत केली? काय प्रॉब्लेम आहे मी जर त्याला सपोर्ट केला? हालेलुया. विश्वासणाऱ्या लोकांना पैसे मागत नाही. विश्वासणाऱ्यांची एकच इच्छा आहे, जर मी चालत आहे तर तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून चाला. हालेलुया. विश्वासणारीची तळमळ आहे. हालेलुया. जसा मी परमेश्वराला ओळखतो तसे तुम्ही पण ओळखणारे बना. आज तुमची तळमळ पाहिजे. आज तुम्ही कुठे आहेत? हालेलुया. आज लोकांना शैतान भटकवत आहे. आज लोक शैतानाच्या अधीन आहेत. प्रेज द लॉर्ड. आज मी म्हणतो की इतके लोक मॅच्युअर आहेत, इतके हुशार आहेत. आज काय काय टेक्नॉलॉजी आज येते नवीन नवीन. हालेलुया. आपण ऑनलाईन आपण आज बघते. पूर्वी ऑनलाईन होतं का? ह्याचा अर्थ काय? मनुष्य आता खूप ज्ञानी झालेला आहे. पण लोक अज्ञानी असताना असल्यासारखे का वागत आहे? जी दारू माझ्या कुटुंबाला माझ्यापासून दूर करणार आहे त्या दारूला ते जवळ करत आहेत. जी सिगारेट माझ्या कुटुंबापासून मला दूर करणार आहे त्या सिगारेटला ते जवळ करत आहे. काय काय लोक तर अशा आहेत की ते म्हणतात आमच्या परिवाराला सोडलं तरी, आम्हाला सोडायला लागलं तरी चालेल, पण आम्ही दारूला कधी सोडणार नाही. आज खूप घरं फुटले. आज खूप घरं फुटले. आज मुलाबाळांना वाऱ्यावर सोडून ते मेले. हालेलुया. त्या बिचाऱ्यांनी मुलांनी त्यांच्या बायकांनी बघायचं कोणाकडं. आज लोकांना त्या लोकांकडे बघून किव द्या येत नाहीये. चांगले काम केले तरी त्यांना लोक नावं ठेवतात, वाईट कामं केली तरी लोक त्यांना नावं ठेवतात. आज त्या समाजाकडनं तुम्ही काय मागता? हालेलुया. ज्या समाजाने आज येशूला क्रूसावर टांगलं, ज्यांनी आज येशूकडे बघून त्यांना किव द्यायला आली नाही, ज्यांनी चांगलं काम केलं होतं, त्यांनी मेलेल्यांना उठवलं होतं, त्यांनी बाहेरला ऐकणारे काम दिले होते, आंधळ्यांना त्यांनी दृष्टी दिली होती, त्याला त्यांनी बघून पण ते आंधळे झाले. प्रेज द लॉर्ड. बघून पण ते आंधळे झाले. त्यांना कुणाला दिसत नव्हतं. हालेलुया. की हा आमचा सुटका. तो तलवार घेऊन आला नव्हता, तो प्रेम आणि माया घेऊन आला होता. प्रेम. माझा पिता कोण आहे? प्रेम आहे. हालेलुया. पण आता तो असंच येणार नाहीये प्रेम घेऊन. आता तो सिंहासारखा धाड टाकणार आहे. पूर्वी तो माया घेऊन आलता, प्रेम घेऊन आलता, दया घेऊन आलता, मेंढराच्या रूपामध्ये आला होता. हालेलुया. पण आता सिंहासारखा तो धाड मारणार आहे. जे त्याचे आहेत ते त्यांना उचलून घेऊन जाणार आहे. पण ज्यांनी त्याच्या लोकांचा छळ केलेला आहे त्यांना ह्या धर्तीवरती जे तू केलेलं आहेस ते तुला भरायला लागणार आहे. शेवटच्या दिवशी प्रत्येक आत्मा उठणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस स्वर्गामध्ये एक कर्ण वाजणार आहे, हालेलुया, तो करण्याचा आवाज प्रत्येकाच्या कानावरती तो जाणार आहे. हालेलुया. त्यावेळेस म्हणू नका, त्यावेळेस खोटे संदेश येतील आणि म्हणतील येशू तिथं आहे, येशू इथं आहे. कुणामध्ये भटकून जाऊ नका. कारण स्पष्ट वचन लिहिलेलं आहे. प्रत्येक डोळा त्याला बघणार, प्रत्येक कानावर आवाज येणार. येशू जेव्हा उतरणार ना तेव्हा प्रत्येक नेत्र त्याला बघणार. सगळं आभाळ फाटल्या जाणार. आभाळ फाटणार. हालेलुया. मोठा कानावरती लोकांच्या गडगडाट असा आवाज येणार. खूप उत्सुक आहेत विश्वासणारे त्याला बघण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. मी तर त्याचा आवाज ऐकून मी इतका आशीर्वादित आहे. जर मी त्याला बघितलं तर मी किती अभिषेकाने भरेन. प्रेज द लॉर्ड.
जर मी त्याला बघितलं तर मी किती आशीर्वादित होईल. आज मंडळी विश्वासणाऱ्यांनी आज एकमेकाला मदत केली पाहिजे, एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे. नम्रता इथंच नाही दाखवली पाहिजे, तुमची नम्रता जगामध्ये पण पाहिजे. जसे तुम्ही इथं बसलेले आहात तसे तुम्ही जगामध्ये पण पाहिजे. तुम्हाला इथून शिक्षण मिळतं, पण खरी परीक्षा तुमची जगातून होती. इथं नम्र होऊन चालत नाही. परमेश्वर तुम्हाला जगामध्ये बघत असतो. तू इथं आलाय बरोबर आहे, पण जगामध्ये तू कसा वावरतो. आज छोट्या छोट्या कारणांवरनं भांडणे, वादविवाद आहेत, प्रॉपर्टीसाठी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी. हालेलुया. तुमचा कचरा आमच्या दारात आलेला त्याच्यावरनं भांडणं, छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडणे. पण परमेश्वराची इच्छा नाहीये. हालेलुया. मी म्हणतो सगळ्या भारत देशाला बदलण्याची ताकद मागा. प्रेज द लॉर्ड. भारत देशाला बदलण्याची ताकद मागा. जर सगळ्यांमध्ये जर येशू संचारला तर जगामध्ये पापच राहणार नाही. पोलिसांची, आर्मीची काहीच गरज लागणार नाही. सगळेजण एकमेकांना सहाय्य करतील, एकमेकांचा आदर करतील. सगळे दारूचे धंदे बंद होतील, सगळे वाईट धंदे बंद होतील. सगळे मुलांबाळांसंग, त्यांच्या पत्नींसंग आनंदाने राहतील. हालेलुया. तुम्ही मागा खरं. देव म्हणतो एक विश्वासणाऱ्याच्या द्वारे आता पृथ्वीला मी बदलून टाकतो. आज तुम्ही ते विश्वासणारे बना. आज तुम्ही परमेश्वराचे सेवक बना. आज तुम्ही देवाचे दास बना. हालेलुया. आपला एकच परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त. त्याचे अनुयायी तुम्ही बना. प्रेज द लॉर्ड. माझे नका बनू. हालेलुया. मी एक साधारण मनुष्य आहे. बनायचंच आहे तर तुम्ही येशूसाठी काहीतरी करणारे बना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही मागितलं पाहिजे, प्रभू जसं तू दाविदासंग बोलला, जसं तू दाविदाला माफ केलं, जसं तू योनाला बोलला, तू योनाला माफ केलं, जसं तू शिमशोनशी बोलला, शिमशोनला माफ केलं. आज मी आहे प्रभूजी, आज माझ्याशी बोल आणि मला माफ कर. देव परमेश्वर त्यांना माफ करू शकतो, तुम्हाला आणि मला माफ करणार नाही. हालेलुया. तुम्ही माफी मागून तर बघा. तुम्ही क्षमा त्याला मागा तर, प्रभू मला पापांच्या अपराधांची क्षमा दे, मला माफ कर, माझ्याकडनं काही चुकलं असेल, कुठल्या गोष्टींचं मी पाप केले तुझ्या नजरेमध्ये, काय वाईट केले प्रभूजी मला माहित नाही. पण तू माफी देणारा परमेश्वर आहे. पण जर तुम्ही माफी मागितली तर पुन्हा ते पाप करू नका, पुन्हा त्या वाईट कामाला तुम्ही जाऊ नका, पुन्हा ते वाईट काम हातामध्ये घेऊ नका. हालेलुया. आज देवाची इच्छा नाहीये की तुम्ही ते पुन्हा वाईट काम हातात घ्यावं, पुन्हा तुम्ही त्या दुष्ट आत्म्याच्या संगतीला जाऊन बसावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची इच्छा नाहीये की तुम्ही आणि मी त्याला ओळखून सुद्धा पाप करावा. तुम्ही जर इथं आलात ना तर अख्खं स्वर्ग तुमच्याकडे बघत आहे. तुम्ही एकटे नाहीये, तुमच्या बरोबर सगळे आहेत. हालेलुया. तुमच्या बरोबर सैन्य, तुमच्या बरोबर पवित्र आत्मे आहेत. हालेलुया. तुम्ही एकटे ना, कुठं बी गेले ना तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. तुम्ही बोला, पवित्र आत्मा तुमच्याशी बोलल, तुम्हाला तो सांगल तुम्हाला काय केलं पाहिजे. तुम्हाला तो सगळ्या गोष्टी दाखवून देईल. हालेलुया. काय चूक आहे आणि काय खरं आहे. तुम्हाला तो कधीच फसू देणार नाही, तुम्हाला तो कुठल्या कामामध्ये अडकू देणार नाही. हालेलुया. तुमची प्रार्थना पाहिजे आज मंडळीची. तुझ्या आणि माझ्यामध्ये येणारी प्रत्येक अडखळण माझ्यापासून दूर कर. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, प्रभू मला उपवास करता येत नाही, माझं शरीर मला साथ देत नाही, पण माझ्या उपवासाच्या मध्ये येणारा प्रत्येक अडखळण माझ्यापासून दूर कर. भुकेचा आत्मा असेल, हालेलुया, ताणेचा आत्मा असेल, हालेलुया, ओ कुठले लोक असतील, हालेलुया, कुठलं काम असेल ज्याच्यानी मला उपवास करता येत नाही, ते माझ्यापासून दूर कर प्रभूजी. आज तुमचे उपवास करण्याचे दिवस आहे मंडळी. हालेलुया. आणि जे ह्या 40 दिवसांच्या उपवासात आहे ना, परमेश्वर तुम्हाला आत्म्याने भरणार आहे. तुम्ही खूप मोठे मोठे काम करणार आहे. मोशेने हालेलुया समुद्र फाडला. प्रेज द लॉर्ड. योनाने राष्ट्राला जिंकलं. प्रेज द लॉर्ड. माहिती ना तुम्हाला योना जिंकलं का नाही योनाने निनवेला.
तुम्ही भारत देशाला जिंका. हालेलुया. बोला परमेश्वराला. यहोशुवाने काय केलं? त्याच्या लोकांना कुठे घेऊन गेला? कनानमध्ये घेऊन गेला. बरोबर. जर यहोशुवा त्याच्या विश्वासणाऱ्यांना कनान देशात घेऊन जाऊ शकतो, तसेच आपण आणि तुम्ही आणि मी पण आहे. तुझ्या विश्वासणाऱ्यांना आज प्रभूजी स्वर्गामध्ये घेऊन येणार आम्हाला बनव. प्रेज द लॉर्ड. स्वर्गामध्ये आम्हाला त्यांना घेऊन येणार बनव. आमच्याद्वारे आत्म्यांना जिंकवणार बनव. हालेलुया. ह्या धर्तीवरती पात्र असं आम्हाला बनव. हे शरीर आमचं आहे, पण ह्या शरीराचा उपयोग तू करून घे. बनव आम्हाला येशूच्या नावाने. बदल आमचं जीवन, बदल आमचं बोलणं, बदल आमच्या मुखातले शब्द, आमच्या हृदयातले शब्द बदल. आम्हाला चांगलं असं बनव प्रभूजी. ज्यावेळेस लोक आमच्याकडे येतील त्यावेळेस लोक तुला बघतील. तुम्ही नका लोकांना दाखवू. जर तुम्ही लोकांना दाखवाल स्वतःला तर ते लोक पळून जातील. पण जर तुमच्यात जर येशू दाखवला, हालेलुया, तर एक येणार नाही, हजारांना परमेश्वर तुमच्याकडे पाठवू. हजारांना तुम्ही जिंकणारे बनाल. तुम्ही अद्भुत मोठे मोठे काम करणारे बनाल. हालेलुया. अद्भुत बोलले पाहिजे तुम्ही. येशूने सगळीकडे बघितलं. ज्यावेळेस येशू म्हटला तुमचा मोहरीच्या दाणे इतका विश्वास डोंगराला हलवू शकतो, त्यावेळेस त्या डोंगराला बघायच्या आधी येशूनी दगडाकडे बघितलं असेल, छोटा आहे दगड. झाडांकडे बघितलं असेल, छोटे झाड. मग परमेश्वराने डोंगराकडे बघितलं. येशू म्हणतो ह्या डोंगराला तुम्ही आज्ञा द्याल विश्वासाने, त्याला बी सारखायला लागल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही बोलणारे बना, आज तुम्ही मागणारे बना. म्हणून तर यशाया संदेष्टा म्हणतो ना, आज खूप लोक बघतात पण ते आंधळे. आणि नंतर येशू ख्रिस्त काय म्हणतो? ज्याला कान आहेत तो ऐको. ज्याला कान आहेत ना तो ऐकतो ना, तो कधी फसणार नाही, तो कधी पडणार नाही. हालेलुया. पेत्राला परमेश्वराने वाचवलं. ऐकलं होतं ना त्यांनी, ऐकलं. हालेलुया. जो ऐकणार त्यांना देव पडू देणार नाही. हालेलुया. आपण गेल्या आठवड्यात शिकलो, परमेश्वर आपला तो आहे, पडलेल्यांना उचलतो. तो नाही तो स्वतः कधी पडणार. आणि जो त्याला हात लावला त्या संदूकला, उज्जा म्हणून होता, तो जागीच मेला. आपला ते परमेश्वर नाहीये. हालेलुया. तुझे वैरी तुझ्याकडे येतील आणि तुला स्पर्श करतील नाही, त्या वैऱ्यांना मारायला लागल. तुमचं आणि माझं युद्ध हाडामासांबरोबर नाहीये. मी आजही तुम्हाला तेच सांगतो. तुमच्या नातेवाईकांबरोबर नाहीये, तुमच्या शेजाऱ्यांबरोबर नाहीये, ह्या धर्तीवरच्या लोकांबरोबर तुमचं आणि माझं युद्ध नाहीये. हालेलुया. तुमचं आणि माझं युद्ध कुणाबरोबर आहे? त्या प्रत्येक दुष्ट आत्म्याबरोबर आहे. जे आज लोक दारू पिते, जे आज लोक सिगारेट पिते, जे आज लोक विमल खातेत, हालेलुया, जे मिसरी लावत आहेत, जे तंबाखू खातेत, हालेलुया, जे वादिवाद करत आहेत, त्या दुष्ट आत्म्यांबरोबर आपलं युद्ध आहे. आज आपल्याला त्यांना पाडायचंय, आज आपल्याला त्यांना हरवायचे. हालेलुया. प्रभू येशू त्याच्यासाठी चालता. आता तो काय म्हणतो? आता मी नाहीये, पण आता तू आहेस ह्या धर्तीवरती परमेश्वराला दाखवणारा. आणि ज्यांनी परमेश्वराला दाखवलं तो धन्य, ज्यांनी परमेश्वराला दाखवलं तो महान. हालेलुया. ह्या धर्तीवर तू छोटा झालेला आहे, स्वर्गामध्ये मी तुला उंच करणार. पण आज छोटं होण्यासाठी कोणच तयार नाहीये. सगळ्यांना मोठं व्हायचंय. नाही ब्रदर, मी छोटं नाही होणार, मला मोठं व्हायचंय. प्रेज द लॉर्ड. मग तू इथं मोठा होशील, इथं लोकांसमोर तू हिरो होशील, पण स्वर्गामध्ये तू दिसणार सुद्धा नाही. स्वर्गामध्ये तुला लोक शोधतील, अरे हा कुठे गेला? हा सगळ्यात छोटा असेल. आणि जो इथं स्वतःला नम्राने आत्मेने नम्र करल, तो वरती सगळ्यामध्ये उंच असेल. जे आत्म्याने दिन ते धन्य, ते स्वर्गाला पाहतील. जे आत्म्याने दिन ते धन्य, जे ते स्वर्गाला पाहतील. पण आज नम्र होण्यासाठी कोण तयार नाहीये. प्रेज द लॉर्ड. आपला स्वभाव बदलला पाहिजे. आज मनुष्याने स्वतःला विश्वासणाऱ्यांनी बदललं पाहिजे. आज तुम्ही येशूकडे येताय ना, आज तुमच्याकडे खूप डोळे आहेत, खूप लोक तुम्हाला बघत आहेत तुम्ही काय करता. तुमच्या घरातून त्यांना आराधनेचा स्तुतीचा आवाज गेला पाहिजे.
तुमच्या घरातून त्यांना वचनांचा आवाज गेला पाहिजे. ह्यांच्या घरामध्ये इतकी शांती आहे, मग आमच्या बी घरामध्ये त्यांचा देव शांती आणल. आम्हाला पण घेऊन चाला. प्रेज द लॉर्ड. आम्हाला पण येशूला बघायचंय, आम्हाला पण येशूचं दर्शन घ्यायचंय. हालेलुया. तुमच्या घरातली शांती आम्हाला शांती देते. हालेलुया. जर ती शांती माझ्या घरात उतरून आली तर आम्ही किती शांतीने भरल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जगासाठी मीठ आहात, तुम्ही जगासाठी प्रकाश आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जगासाठी शांती आहात. पण तुम्ही स्वतःला छोटं बनवता. तुम्ही छोटं बनवता. मला आजार आहे, मला लय दुखतंय, मला थंडी आहे, मला ताप आहे. डॉक्टरांचे बोलणं जे आहेत ना, डॉक्टरांचं बोलणं, डॉक्टर बोललाय ना तुम्हाला हा आजार आहे, लगेच लोक सुरू होतात. काय म्हणतात लोक? डॉक्टर ने बोला है बीमारी आई है, शरीर में घुसी है, अब मैं मरने वाला हूं. हालेलुया. पण विश्वासणाऱ्यांनी काय म्हणलं पाहिजे? प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्यांचा विश्वास कशावर पाहिजे? ईश्वर. यीशु आया है छुटकारा देने को, जीवित है अभी यीशु. यीशु आया है छुटकारा देने को, जीवित है अभी यीशु. प्रेज द लॉर्ड. आजार नाही, यीशु आलेला आहे. जे आजार आले त्या आजारांना मारायला लागेल. तुमच्या शरीरामध्ये जे आजार घुसलेले आहेत त्यांना तिथंच मारायला लागेल. कारण त्याचं रक्त आपल्यासाठी वाहते, त्याचं रक्त आपल्यासाठी साक्षे, त्याचं रक्त आपल्यासाठी जीवन आहे, त्याचं रक्त आपल्यासाठी 2 धारी तलवार आहे. आणि ज्याने ते रक्त स्वीकारलेलं आहे तो स्वतःवरच नाही, तो इतरांवर पण चालवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण आज विश्वासणारे काय म्हणत आहे? मी आजारी आहे, माझं दुखतं, मला थंडी आहे, मला ताप आहे, मला हे मला ते. मग तू जर ते रडत बसला, मग जगातल्या लोकांनी बघायचं कुठं? हालेलुया. डॉक्टरांनी गुडघे टेकवले. डॉक्टर म्हणतो आता माझ्या हातामध्ये काय नाही, आता तू वरच्याच्या हातामध्ये सोपव, वरच्याकडे जाऊन प्रार्थना कर, ते तुला वाचवल. प्रेज द लॉर्ड. आज मी म्हणतो अख्खं हॉल भरलं पाहिजे. हालेलुया. पण आज लोकांना नकोय तिथून बाहेर निघायला. आज लोकांना कम्फर्ट झोन म्हणजे पाहिजे. आज लोक म्हणतात ते बाहेरले कडक होऊ नये, कदाचित मला चक्कर येईल मी गेलो तर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज तुमचा विश्वास फक्त येशूवर पाहिजे. आज तुमचा विश्वास फक्त येशूकडे तुम्ही बघितलं पाहिजे. जो घरातून येशूकडे बघतो ते इथे येणार. हालेलुया. जो घरातून येशूकडे बघतो ते इथे येणार. पण ज्यांनी घरातूनच शैतानाकडे बघितलेला आहे तो इथपर्यंत कधीच पोहोचणार नाही. का? कारण शैतानाने त्याचे मार्ग थांबवले. शैतानाने त्याच्या मार्गामध्ये काटे कुसळे काय केलं? पसरवले. हालेलुया. तेच काटे कुसळे तुम्हाला आठवडाभर मदत असती मागायची. आठवडाभर तुम्ही बोलत असता तुझ्या भावांपर्यंत जाण्यासाठी, माझ्या मार्गातला प्रत्येक काटा काढून टाक. हालेलुया. माझे मार्ग सापट कर प्रभूजी, सगळे माझे खड्डे भरून काढ जे शैतानाने माझ्यासाठी आखलेले आहेत. हालेलुया. मला तुझ्या भावांपर्यंत घेऊन जा. तुम्ही बोललं पाहिजे. जर मी आज ऐकणारं बनलो तर मी इतरांना मी ऐकवणारा बनल. हालेलुया. जर मी आज तुला बघणारा बनलो तर मी इतरांना पण आज दृष्टी देणारा बनल. हालेलुया. जर मी आज तुझ्या संग बोलणारा बनलो तर मी इतरांना वचन सांगणारा बनल. मला घेऊन जा तुझ्या मंदिरामध्ये, मला जाऊन तुझ्या मंदिरामध्ये आराधना करायची, मला तुझ्या मंदिरामध्ये एक योद्धा बनवायचा. हालेलुया. मला तू माझ्या शरीराचा उपयोग करून घे. काही लोक आहेत हालेलुया, ते स्वतः बी त्यांच्या शरीराचा उपयोग करत नाही आणि देवाच्या बी हातामध्ये त्यांच्या शरीराला उपयोग करण्यासाठी देत नाही. आळशी ते लोक. हालेलुया. आळशी ते. मी गेल्या आठवड्यात बोललो होतो ना तुम्हाला, पूर्वीचा दावीद होता ना, हालेलुया, देवाला धन्यवाद देण्यासाठी पहाटे 4ला उठायचा.
परमेश्वराला आभार प्रदर्शन करायचा, त्याचा दिवस 4 वाजता सुरू व्हायचा. आजचा दावीद हालेलुया रात्रभर मोबाईल मध्ये गेम खेळत बसलेला असतो आणि पहाटे 4 वाजता झोपतो आणि दुपारी 1 वाजता उठतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. विनाकारणचे इंस्टाग्रामवर तुम्ही रील बघताय तर तुम्ही पाप करताय. विनाकारणचे फेसबुकवर जर तुम्ही रील बघताय तर तुम्ही पाप करताय. बघायचंच आहे, ऐकायचं तर वचन ऐका. हालेलुया. बिनकामाचे तुमचे थोबड तिथे टाकू नका. तुम्ही आज टाकते, उद्याच्याला त्याचं कोणतरी वेगळ्या उद्देशाने ते तुमच्या फोटोला वापरतील. हालेलुया. आज तुमच्या हातात आहे, तुम्ही किती मोबाईलला वापरलं पाहिजे. तुम्ही त्या आई वडिलांना कधी दुखवू नका ज्या आई वडिलांनी तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, तुमच्या फ्युचरसाठी. हालेलुया. तुम्हाला घडवण्यासाठी, तुम्हाला चांगलं ते सांगतात, कधी तुमच्या वाईटासाठी ते बोलत नाही. त्या आई वडिलांचा कधी अपमान करू नका. जर आई वडील बोललेले आहेत, अरे बाळा हा फोन ठेव, तर तू ठेवला पाहिजे. देव वरतून बघते. प्रेज द लॉर्ड. पण जर तू तुझ्या आई वडिलांना जर उलट बोलतो, नाही ठेवत जा, तुला काय करायचं तर देव ते पण बघते. हा आई वडिलांचा आदर करू शकत नाही, तर हा माझा आदर कधी करणार. आज 3-3, 4-4 वर्षांच्या मुलांच्या हातात आई वडील फोन देतात. मुलांना पाप करण्यासाठी आई वडील सगळ्यात मोठे काही दिवसांनी पुढे थांबतील. मुलगा रडतो, ब्रदर काय करू आम्ही. मुलाला ते मोबाईल देण्यापेक्षा काहीतरी खायला द्या, चांगलं काहीतरी खेळणं द्या त्याला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज मी म्हणतो आत्ताची पिढी 2010च्या नंतरची पिढी सगळी वाया गेलेली आहे. हालेलुया. आज मी म्हणतो आत्ताच्या मुलांनी कसरत आणि व्यायाम करावा. तासून तास एका जागेवर बसून मोबाईल खेळतात. जे त्या काळामध्ये आपण जे गेम खेळलो, आपण जी धावपळ केली, त्याच्यामुळे आज आपण चांगले शरीर आहेत आपले. हालेलुया. जर आज तुम्ही कसरत केली तर पुढच्या येणाऱ्या 40 वर्षानंतर तुमचं शरीर मजबूत राहील. एका जागेवर बसून काय फायदा नाही, ढिल्ले पडणार तुम्ही. तुम्ही काहीच करणारे बनणार नाहीत. आजचे मुलं जे आहेत ना, शिक्षणावर लक्ष कमी पण मोबाईल मध्ये लक्ष जास्त. ते बिचारे सर लोक, मॅडम लोक शाळेतले ओरडतात, अरे एकतरी अध्याय वाच, अख्खं वर्ष गेलं एकही अध्याय वाचला नाही. पण इंस्टाग्रामवर किती लोक आहेत, त्यांच्या नावासहित ते सगळं काढून देतील. तोंडपाठ आहे. मला किती लोक फॉलो करतात, मला किती लोक बघतात. मी हे जे वचन आहेत ना युट्यूबला, सबस्क्रायबर वाढण्यासाठी नाही, माझी ओळख होण्यासाठी नाही, लोकांपर्यंत सत्य पोहोचावा, लोकांपर्यंत देवाला घेऊन जावं. हालेलुया. मला त्यावेळेस आनंद होतो कुणी सबस्क्राईब केल्यावर, ज्यावेळेस त्या वचनांना बघून मला सबस्क्राईब करतात. ते मी मागणार नाही सबस्क्राईब मला करा, मी भीक मागत नाही. हालेलुया. परमेश्वर म्हणतो तू स्वतःला उंच करू नको, तू मला उंच कर, स्वर्ग तुला उंच करेल. हालेलुया. पण आजचे लोक काय करत आहेत, आजची लोक स्वतःला उंच करत आहे. आज चर्चमध्ये काय चर्चमध्ये देव कुठंच नाहीये. आज त्यांचा पास्टरच त्यांच्यासाठी देव आहे. पास्टर बोलले ह्यांच्या संग बोलायचं नाही, त्यांच्या संग बोलायचं नाही. पास्टर बोलले ह्यांच्या बरोबर संभाषण नाही, त्यांच्या बरोबर संभाषण नाही. त्यांना प्रेज द लॉर्ड पास्टर करत नाही. लोक बी खूप चतुर आहेत. लोक वचनांची ओळख करून घ्यायला येत नाही. लोक बघायला येतात, पास्टर कुणाला प्रेज द लॉर्ड करतात, मी त्यांनाच प्रेज द लॉर्ड करणार. काय लोकांचा प्रेज द लॉर्ड कसा असतो तुम्हाला सांगू. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पास्टर जसं काय आपल्या हाताची घाण त्यांच्या हाताला लागणार आहे. हालेलुया. माझा येशू तो होता ज्या कोड्यांना त्यांनी बाहेर फेकलं होतं, त्याच कोड्यांना तो गळ्याशी लावून म्हणतो तू शुद्ध हो.
हालेलुया. तू शुद्ध हो, तू शुद्ध हो. आज तुम्हाला शुद्ध होण्याची गरज आहे. हालेलुया, हालेलुया. समजते तुम्हाला? आज लोक म्हणतात की ह्यांच्याशी बोलायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही. मी कोण आहे तुम्हाला कोणाशी नको बोलू म्हणून सांगणारा? जर देवाने आपल्याला बंधनातून सोडवलंय तर कोण आहे मी तुम्हाला बंधनात ठेवणारा? तुम्हाला स्वतंत्र मिळालेले. हालेलुया. जे तुम्हाला करायचे ते तुम्ही बिनधास्त करा. ज्याच्यासाठी तुम्हाला विनंती करायची त्याच्यासाठी विनंती करा. ज्याच्या घरी तुम्हाला प्रार्थनेला जायचं बिनधास्त त्याच्या घरी तुम्ही जा. हालेलुया. नावा घेऊन परमिशन कुठल्या पास्टरांकडनं. आजकाल पास्टर लोक चिडतात, पास्टर लोक चिडतात. कुणी मंडळीच्या घरी कुणी मंडळीतला कुठला भाव गेला ना प्रार्थनेसाठी, मला नाही विचारलं, मला नाही विचारलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला जर सेवेसाठी उभं केलंय, ज्याला कान आहे, जो ऐकतो, तो प्रत्येक सेवेसाठी उभा राहणार आहे. प्रत्येकाचा आदर केला पाहिजे, प्रत्येकाचा रिस्पेक्ट केला पाहिजे. कुणाला खाली आणि कुणाला वरी करू नका देव म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आज नवीन एक चर्च मध्ये एक नवीन विषय सुरू झाले. राजकारण्यांना आज पुढं आणि विश्वासणाऱ्यांना आज मागं. हालेलुया. मी खरं सांगतो, तो सेवकच नाहीये जो राजकारण्यांना पुढे ठेवतो आणि त्याच्या लोकांना, स्वर्गातल्या परमेश्वराच्या लोकांना तो मागं ठेवतो. नाही. इथं जर कुणी राजकारणी आला ना, हालेलुया, आपले लोक पुढं आणि तो मागं. प्रेज द लॉर्ड. कुणी सुटबुटवाला आला तर त्याला खुर्ची द्यायची आणि बिचारा एखादा फाटलेले कपडे जर घालून आला तर त्याला मांडी घालून बस म्हणायचं. आपली प्रथा ती नाहीये. हालेलुया. देव म्हणतो जसं माझं बघणं आहे तसं तुझं बघणं पाहिजे, जसं माझं बोलणं आहे तसं तुझं बोलणं पाहिजे, जसं मी ऐकत आहे तसं तू ऐकलं पाहिजे. मंडळी, मी तुम्हाला खरं सांगतो, मी इथून बोलतो ना तर मी ऐकणारा पण तसाच आहे. कारण देव मला सांगतो तू बोलणारा पण आहेस तर तू लोकांचं ऐकणारा पण बोल, लोकांचं ऐकणारा पण बनला पाहिजे. हालेलुया. काय काय वेळेस बोलून बंधनं तुटत नाहीत लोकांचे, काय काय वेळेस ऐकून लोकांचे बंधनं तुटतात. समजतंय तुम्हाला? कधी स्वतःवर घमंड करू नका. कधी मिले चांगला आहे, मिले भारी आहे, माझ्याकडे स्टँडर्ड कपडे, मिले मोठा आहे. हालेलुया. मी ब्रँडेड कपडे घालतो, मी ब्रँडेड घडी घालतो, मी ब्रँडेड शूज घालतो, माझ्यासारखं अख्ख्या चर्च मध्ये कोण नाही. तू घमंडी, तू घमंडी. हालेलुया. परमेश्वर त्या लोकांचा कधी उपयोग करून घेणार नाही. आज जर तुला दिलेला आहे तर तू धन्यवाद दे. हालेलुया. ना की दुसऱ्यांना तू कमी करू. जर दुसऱ्यांना तू कमी करतो तर देव म्हणतो जे त्याच्याकडे आहे त्याचं सगळं घेतलं जाईल आणि ज्याच्याकडे नाहीये त्याला दिलं जाईल. आणि ते होणार आहे शेवटच्या काळामध्ये. कारण ते उपयोगामध्ये आणत नाही, उपयोगामध्ये आणणारे मला परमेश्वर म्हणतो. तुला जर मुख दिलं तर त्या मुखाला उपयोगामध्ये आण. हालेलुया. लोकांना सांग भजन संहिता 91 काय आहे, लोकांना सांग भजन संहिता 23 काय आहे, लोकांना सांग भजन संहिता 34 काय आहे. पण उपयोगात कोण आणणार? आम्ही आमचं मुख मिसरी खाण्यासाठी दिलेले, आम्ही आमचं मुख विमल चावण्यासाठी दिलेले, आम्ही आमचं मुख दारू पिण्यासाठी दिलेले, आम्ही आमचे डोळे वाईट काम करण्यासाठी दिलेले. परमेश्वर म्हणतो विश्वासणाऱ्यांना जर तुझा उजवा डोळा पाप करत असेल तर तो काढून टाक. जर तुझा उजवा हात पाप करत असेल तर तो काढून टाक. का काढून टाक म्हणतो? कारण तुझं पूर्ण शरीर पापामध्ये नको पडू देऊ. हालेलुया. तुझं एक अंग गेलं तरी चालेल पण पूर्ण शरीर तुझं जाऊ देऊ नको. का बोलते येशू? कारण येशूची तळमळे तुम्ही वाचावे, वाचावे. आज लोक वाचण्यासाठी तयार नाहीयेत, आज लोक पाप करण्यासाठी तयार आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी एवढं वर्ष झालं येतो, मला अशी प्रार्थना येत नाही. जर त्यांनी केली तर तू पण माग, परमेश्वर तुला पण तो आत्मा देईल. मी गेल्या आठवड्यात बोललो ना, तू त्याच्याबद्दल ते विचार करतो ना,
पण त्या विश्वासणाऱ्यांनी काय केलेलं आहे, जेव्हा तू झोपला होता ना तेव्हा तू देवाच्या उपस्थितीमध्ये गेला होता. जेव्हा तू इंडिया आणि पाकिस्तानची मॅच बघत होता ना, हालेलुया, तेव्हा तू चर्च मध्ये आला होता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तू पहाटेची साखर झोप घेत होता ना तेव्हा तू देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन वचन वाचत होता आणि देव त्याच्याशी बोलत होता. म्हणून आज तो करत आहे का, कारण त्यांनी ते मिळवलं. आज मिळवणार बना मंडळी, हालेलुया. बघू नका प्रेज द लॉर्ड, मी कुणाला कसं पाडू शकतो, मी कुणाला कसं खाली करू शकतो, तुम्ही ते बघा. मी स्वर्गातलं काम कधी मी धरतीवरती प्रगट करू शकतो, कधी मी लोकांना वचन सांगू शकतो, कधी माझ्याद्वारे 10 लोक देवाकडे येतील, कधी माझ्याद्वारे मी लोकांना येशू दाखवून देईन. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. कधी कोणाबरोबर आबोला ठेवू नका. जर तुम्ही कोणाबरोबर आबोला ठेवला, विश्वासणाऱ्यांबरोबर, जगातल्या लोकांबरोबर पण, तुम्ही जर कोणासंग आबोला ठेवला, कुणासंग तुम्ही बोलतच नाही, कट्टी घेतली तुम्ही, प्रेज द लॉर्ड, सोप्या भाषेत, येशू पण तुमच्यापासून तोंड फिरवणार. तू नाही बोलत ना त्या संघ, मी पण नाही तुझ्या संघ बोलणार. जोपर्यंत तू इतरांच्या पापांची क्षमा करणार नाही तोपर्यंत तुझ्या पापांची तुला क्षमा मिळणार नाही. नाही मिळणार तुझ्या पापांची क्षमा. हालेलुया. प्रभू का नाही मिळणार माझ्या पापांची क्षमा? हालेलुया. कारण तू इतरांना माफ केलं नाही तर मी तुला कसं काय माफ करू? पहिलं तू माफ कर, मग मी तुला माफ करल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? आपल्यामध्ये मोठे सुपरस्टार आहेत. पास्टर जॉनी लिव्हर, कोण कोण ओळखता? सगळे ओळखतो. हालेलुया. जॉनी लिव्हर ऍक्टर आहेत, माहिती? हालेलुया. चांगले सेवक आहेत देवाचे, उत्तम काम बी करत आहेत. एक काळ होता, प्रेज द लॉर्ड, एक काळ होता त्यांच्या जीवनामध्ये की खूप काही, त्यांचं जीवन खूप कठीण होतं. काम मिळत होते, कधी मिळत नव्हते. पैसे असायचे, कधी नसायचे. हालेलुया. पण लोकांबरोबर पुष्कळ ओळख होती, नाव होतं. खूप भारत देशातच नाही तर अख्ख्या जगामध्ये त्यांना ओळखतात. कॉमेडियन ऍक्टर आहेत म्हणून त्यांची ओळख आहे. हालेलुया. ते म्हणतात की मी जन्मताच ख्रिस्ती आहे, पण माझ्या आणि येशूची कधीच ओळख नव्हती. त्यांची स्टेटमेंट आहे की ते कधी बायबल वाचलं नव्हतं, कधी त्यांनी येशूला ओळखत नव्हते. पण त्यांच्या मुलाला संकटामध्ये, त्यांचा मुलगा आजारामध्ये पडला, त्यांच्या मुलाद्वारे त्यांनी येशूला ओळखलं. येशूकडे ते आले. हालेलुया. खूप संकटांना त्यांनी तोंड दिलं. आणि एक दिवशी असंच त्यांच्या घरामध्ये काहीतरी प्रोग्राम होता आणि त्यांच्या मुलांनी हट्ट केला की बाबा आम्हाला आज 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जायचंय. आता मुलांचा हट्ट म्हणल्यावर त्यांनी आता एक्सेप्ट केलं. हालेलुया. पण त्यांच्याकडे तितके अमाऊंट नव्हती. आतमधनं त्यांची तळमळ होती की काय करू, पण मुलं तर आता हट्ट करतच आहेत. हालेलुया. तर ते गेले 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांना घेऊन गेल्यानंतर आता सगळे हॉटेलवाले, आजूबाजूला बसलेले लोक, सुपरस्टार, कॉमेडी, मोठे ऍक्टर, अख्खं जग त्यांना ओळखतं. त्यांच्या खिशामध्ये काय नाही, काय आहे ते त्यांना काय माहिती? प्रेज द लॉर्ड. लोक काय म्हणणार? मोठे ऍक्टर आलेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण जेव्हा तुमच्या खिशामध्ये काय नसतं तेव्हा तुम्हाला, तुमच्याकडे लोक त्यावेळेस म्हणजे लोक फसतील, पण देव आपल्याला आतमधून ओळखत असतो की आपण कसे आहेत. हालेलुया. तर ते खूप नम्रतेने, हंबलपणाने त्यांच्या कुटुंबाला घेऊन गेले. त्यांच्या मुलांनी ऑर्डर केली. 5 स्टार म्हणल्यावर, 5 स्टार हॉटेल म्हणल्यावर चहाचीच किंमत तिथं असेल 600-700 रुपये, बरोबर ना? आरामशीर असणार. मग जेवणाची किंमत किती असेल?
मग बिल झालं, ह्या आतमधनं प्रार्थना करत आहेत देवाकडं, काय करायचं काय करायचं काय करायचं, किती बिल होईल माहित नाही, किती बिल होईल माहित नाही. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांचं जेवण झालं आणि ह्यांच्या आतमधनं तळमळ काय आहे, किती पैसे झाले असतील आता. तुम्हाला सांगू, जे आपल्या जे जे घेऊन जातात ना हॉटेलला, चला हॉटेलला तुम्हाला घेऊन जातो, त्या बिचाऱ्याचं लक्ष खाण्यावर नसतं, त्या बिचाऱ्याचं लक्ष बिलवर असतं. आणि ज्यांना घेऊन गेलेलं आहे ना, त्यांचं लक्ष खाण्यावर असतं. प्रेज द लॉर्ड. माझ्या घरचे हसतात ते. हालेलुया. त्या बिचाऱ्यांचं लक्ष बिलवर होतं. मी तर म्हणतो त्या भीतीने पास्टर जॉनी लेवर यांनी जेवले पण नसतील. बिल मागवलं. तुम्हाला सांगू, तिथले जे मॅनेजर होते हॉटेलचे, ते काय बोलले, देवाने त्यांची आतली तळमळतीची विनंती स्वीकारली. कदाचित त्यांच्या घरच्यांना ती तळमळ कळली नाही, आसपासच्या बसलेल्या लोकांना तळमळ कळली नाही, हॉटेलचे जे मॅनेजर होते त्यांना कळले नाही, पण परमेश्वराने अंतःकरणातली प्रार्थना ऐकली. आणि ते मॅनेजर म्हणले, तुमचं बिल पे केलं. ते घाबरले, कुणी पे केलं? हालेलुया. ते म्हणले, तुमचे एक मोठे फॅन होते, त्यांनी तुमचं बिल पे केलेले. ते म्हणले, माझं नाव त्यांना सांगू नका. तुम्हाला सांगू ते कोण असतील? ते प्रभू येशू ख्रिस्त असतील. तुम्ही कुठेही जा, तुम्ही एकटे नाहीयेत. हालेलुया. तुमच्या बरोबर पिता पुत्र पवित्र आत्मा आहे. तुम्हाला कधीच लज्जित आणि फज्जित होऊ देणार नाही. तुमचं कधीच तोंड काढणार नाही. हालेलुया. तुम्हाला कधीच तो पडू देणार नाही. हालेलुया. कधीच जगासमोर तो तुम्हाला हरवू देणार नाही. हालेलुया. तो म्हणतो, मी उंच झालेलो आहे, तर मला ओळखणारे पण उंच होतील, त्याला ओळखणारे पण उंच होतील. हालेलुया. त्यांची तळमळ कुणी नाही ओळखली, पण त्यांची तळमळ स्वर्गातल्या परमेश्वराने ओळखली. आज तुम्हाला कोण ओळखत नाही. हालेलुया. पण तुमचा देव तुम्हाला आत्मधनं ओळखतो, तुम्ही कसे आहेत. तो तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणार, प्रत्येक इच्छा पूर्ण करणार. हालेलुया. फक्त त्याच्या संग इमानदार असं राहा, फक्त त्याच्या बरोबर प्रेम करा. हालेलुया. जसं तो म्हणतो, मी तुमच्यावर प्रेम केलेलं आहे, तुम्ही पण इतरांवर प्रेम करणार बना. तुम्ही पण प्रेम करणार बना. तुम्ही घमंड बाळगू नका. हालेलुया. दावीद महाराज काय म्हणतो, प्रेज द लॉर्ड, मी समुद्राच्या काठामध्ये गेलो, तिथं तू आहेस. मी घरामध्ये गेलो, तिथंही तू आहेस. मी जगामध्ये गेलो, तिथंही तू आहेस. मी आकाशामध्ये गेलो, तिथंही तू आहेस. तुझ्यापासून लपून मी जाऊ तरी कुठं? तुम्ही कुठेही जा, परमेश्वर तुमच्या सोबत आहे. देव येशू तुमच्या संगत आहे. हालेलुया. फक्त त्याला बोलणारे तुम्ही बना. अब्राहम इसाक याकोबाला निवडलं, त्यांच्याद्वारे अद्भुत काम केलं. हालेलुया. आज तसंच आमच्याद्वारे काम कर, आमच्या संग बोल. हालेलुया. तुम्ही मागितलं पाहिजे आज परमेश्वराकडे जाऊन. तुमची तळमळ पाहिजे, जशी अब्राहम इसाक याकोबाची तळमळ होती परमेश्वराला तुला दाखवण्याची, तशी आमची तळमळ असू दे. तुमची आणि माझी तळमळ पाहिजे. इथून वचन सांगणारा, तुम्ही इथे येत आहे म्हणून मला काही भेटत नाही. माझी तळमळ काय आहे, तुम्ही इथे येऊन काहीतरी घेऊन जाणारे मला. घरामधून बसून काही सुटका नाहीये. आता तुम्ही बंद करा, मी घरातून निघलो, आता मी चर्चला जाणार नाही. हालेलुया. हे कुणाचं घर आहे मला माहित नाही, मी इथून माझ्या घरी चाललेलो आहे. समजते तुम्हाला मंडळी? प्रेज द लॉर्ड. नाही समजलं तुम्हाला? ज्या घरातून तुम्ही निघता ना, ते तुमचं घर नाही, हे तुमचं घर आहे. आपण गाणं गायलं ना गेल्या आठवड्यात, मैं तो प्रभु के घर को चला, मैं तो प्रभु के. ह्या धर्तीवरच्या आपण पाहुणेत, जास्त दिवसासाठी आपण इथं नाहीयेत. तुमची आणि माझी ओळख खरी स्वर्गातली आहे. हालेलुया. जर तू इथल्या गोष्टींवर जर तू प्रेम करशील, तर स्वर्गात तुझं मन लागणार. इथल्या कुठल्या गोष्टी आहेत प्रभू? पैसे, गाडी, बंगला आहे, लेकर बाळ, हे ते नातेवाईक. जर तू ह्यांच्यावर प्रेम करत बसशील, तर तुला तिथं प्रेम करता येणार नाही.
हालेलुया. पण जर तू इथल्या गोष्टींना छोट करशील तर तिथल्या गोष्टी तुझ्यासाठी मोठ्या होतील. समजते तुम्हाला? हालेलुया. तुम्ही इथल्या गोष्टींना मोठं करू नका. गाडी घेतली, कुठली? मर्सिडीज. बापरे, झाला देव तिथे छोटा. मर्सिडीज घेतली, ठीक आहे. का तुला आवडलं नाही का? त्या मर्सिडीज पेक्षा माझा देव किती मोठा आहे. हालेलुया. त्या जगातले मोठे मोठे पैशावाले, हालेलुया, मी त्यांचं नाव नाही घेत, त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, बंगले, गाड्या, करोड रुपये पडून आहेत. पण माझ्याकडं जिवंत देव आहे, त्याची आणि माझी ओळख आहे. हालेलुया. हो, मी किशननी गरीब आहे, पण मी हृदयाने खूप आमिर आहे. मी हृदयाने खूप करोडपती आहे. हालेलुया. कदाचित आमिर लोक कोणावर प्रेम करणार नाही. मी गरीब आहे, पण मी जगावर प्रेम करतो. मी जगावर प्रीती करणार आहे. हालेलुया. माझ्याकडे आलेला जो रडत आला होता, इथून पुढे तो रडत जाणार नाही. माझ्याकडे आलेला, हालेलुया, तो हसत जाणार. आजारांनी भरून आलेला आरोग्य पाहून जाणार. व्यसनांच्या अधीन होता, इथून पुढे तो परमेश्वराच्या अधीन होईल. हालेलुया. तुमची माझी एकच तळमळ पाहिजे. हा माझा भाऊ खूप दारू पितो, येशूच्या नावाने ह्याची दारू सोड. आमचा हा भाऊ खूप सिगारेट पितो, येशूच्या नावाने ह्याची सिगारेट बंद कर. ह्या जगातले, ह्या पृथ्वीतले, ह्या भारत देशातले प्रभू तुझ्या नजरेमध्ये असणारे सगळे वाईट धंदे बंद करून टाक. का नाही करू शकत? हालेलुया. का नाही करू शकत तुम्ही प्रार्थना? प्रेज द लॉर्ड. तुमची प्रार्थना पाहिजे. वाईट धंदे बंद झाल्यानंतर अख्खं जग स्वर्गामध्ये जाईल, अख्खं जग चर्च मध्ये जाईल. हालेलुया. चर्च मध्ये जाऊन लोक तुला स्वीकारतील. शेवटल्या दिवशी ह्या बायबल मधले सगळे अक्षर पुसण्यात येणार आहेत. तुम्ही आणि मी शेवटला बायबल असं होणार आहे. म्हणून देव म्हणतो ह्याच्यातलं सगळं ह्याच्यामध्ये उतरावा. प्रेज द लॉर्ड. जर तू ह्याच्यामध्येच उतरवलं नाही तर तू शेवटला तू शून्य असा राहशील. प्रेज द लॉर्ड. तुम्ही थंडीच्या महिन्यांमध्ये जावं बरं आंब्याच्या झाडाला, म्हणा बरं त्याला आंबा का लागला नाही? मी या झाडाला शाप देतो. तिथं अंजिराच्या झाडाला येशूने श्राप दिला. सीझन नव्हता, पण येशूची इच्छा काय होती? तू जर झाड आहेस तर तुला जर पाले फुटलेले आहेत, पाले आलेले, पाला आहे चांगला हिरवा, तर त्याला फ्रूट पण पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? तुम्ही चांगलं चमकताय, तुम्ही चांगले टवटवीत आहेत, पण तुम्ही कामच करत नाही, तुमच्यातून फ्रूटच नाही. मी तुम्हाला फ्रूट बनवलेला आहे, तर तुम्ही पण जगाला फ्रूट देणारे बना. हालेलुया. तुम्ही काय केले? तुम्ही घेतले आणि ठेवले. नाही मी सांगणार कुणाला, नाही मी दाखवणार कुणाला. मग तू नाही सांगणार कुणाला, तू नाही दाखवणार कुणाला, तर मी खरं सांगतो ते गंजणार, ते गाजणार. हालेलुया. येशूची इच्छा आहे, जर इथून तू येशूला ओळखले तर जगामध्ये जाऊन सांगणार बन की येशू जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. समजते? आपण शेवटचं वचन काढू. दोन तीन वचन काढू आपण. बघा, आपण ह्या जगाचे प्रकाश आहोत. मत्ते 5:13 आणि 14. मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे. हा. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही काय आहात? पृथ्वीचे मीठ पृथ्वीचे आहात. मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणाच गेला मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन, ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. पुढं, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. डोंगरावरती जर नगर वसले, अंधार असेल तर ते लपल,
पण जर तिथं प्रकाश असेल तर ते लपल का? नाही. लोक काय म्हणणार, हा बाबा इथं कोणची तरी वस्ती आहे का, तिथं प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगू, ह्या धर्तीवरती, ह्या सृष्टीवरती आपण जगाचे कोण आहोत? प्रकाश. जगाचे मीठ आणि आपण प्रकाश आहोत. हालेलुया. म्हणजे ह्या जगामध्ये आपल्यामुळं काही आहे, चव आहे. काय आहे ह्या जगामध्ये? तुम्ही अन्नामध्ये काय टाकून खाता? मीठ. जर मीठ नाही टाकलं तर काय असतं? अन्न बेचव असतं ना, बेचव. तसंच जर आपल्याला ह्या धर्तीवरतून काढून घेऊन द्यायला येशू, तर ही धरती अख्खी बेचव होणार. ह्या धर्तीवरनं आपल्याला नेलं, घेऊन गेला, ही धर्तीमध्ये सगळे अंधकार पसरणार. आपल्यामुळं प्रकाश आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी ह्या धर्तीवरती शांती आहोत. जर येशूने आपल्याला काढलं तर इथं काय होणार? अशांती पसरणार. हालेलुया. एक विश्वासणाऱ्याच्या द्वारे ही धरती रंगांनी भरलेली आहे. ओ हालेलुया. जर ह्या धर्तीवरतून विश्वासणारेच गेले तर ही धरती बेरंग अशी होऊन जाईल. मग खेळा रंग, मग खेळा रंग. समजते तुम्हाला? आज विश्वासणाऱ्यांनी येशूला धन्यवाद दिले पाहिजे. जे जग करते म्हणून त्यांनी ते केलं नाही पाहिजे. हालेलुया. आपल्याद्वारे ह्या जगाला देवानी काय बनवलेले? चव असं बनवलेले. आपण मीठ आहोत ह्या जगासाठी. तुम्ही म्हणलं पाहिजे, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत अनेकांना तुझ्याकडे घेऊन येणार मला बनव. झडती घेणारे परमेश्वर प्रत्येक तुमच्याकडनं एका एक शब्दाची, जे तुम्ही इथे येऊन शिकले, जे इथे येऊन तुम्ही कमावलं. हालेलुया. तू कुणाला काहीच सांगितलं नाही. हालेलुया. 10 कुमाऱ्या होत्या. किती कुमाऱ्या होत्या? 10 कुमाऱ्या होत्या. पण त्या 5 होत्या हुशार होत्या, 5 होत्या त्या मूर्ख होत्या. ज्या 5 होत्या ते सगळं शिकल्या होत्या, सगळं काही त्यांनी मिळवलं होतं, पण ते थोड्यासाठी चुकल्या. आज लोक थोड्यासाठी चुकत आहेत. खूप विश्वास करतात. काय करू येशूसाठी? काय करू येशूसाठी? हालेलुया. पण जेव्हा येशू त्यांच्याकडे बघतो, जेव्हा ते विश्वासामध्ये पक्के व्हायला जातात, त्याच वेळेस ते विश्वासामध्ये कच्चे सापडतात. हालेलुया. मग येशू त्यांना म्हटला, तुमची आणि माझी ओळखच नाही. ज्यांना मी ओळखत होतो त्यांना मी घेऊन गेलो. समजतोय तुम्हाला? ज्यांना येशू ओळखते त्यांना ओळख कुठून होणार तुमच्या आणि येशूची? इथे येऊन बसायला लागणार. इथून तुमची ओळख निर्माण होणार. येशू म्हणणार, हा मी ह्यांना चर्च मध्ये बघितलं. पवित्र आत्मे तुमच्याद्वारे साक्ष देणार. जर रविवारी येऊन बसत होते, जर रविवारी येऊन प्रार्थना करत होते, तुझ्या समोर येऊन आभार प्रदर्शन करत होते, मी त्याचा गाव आहे, मी त्याचा साक्षीदार आहे. हालेलुया. पवित्र आत्मे तुमचे साक्षीदार बनतील. फक्त तुम्हाला इमानदारीने काम करायचं. हालेलुया. तुमच्यातला आज इमानदार देवाला बघायचा आहे. इथून आधी आपण वाईट काम केले, येशूला ओळखत नव्हतो, तर तुमचे सगळे वाईट काम त्याने रक्ताने पुसले. पण इथून पुढे जर तू येशूला ओळखतोय तर इथून पुढे तू चांगलं काम करणारा बन. हालेलुया. तुझे सगळे आता इथून पुढचे वाईट काम पण आणि चांगले काम पण तुझे लिहून ठेवण्यात येते. पण माझी इच्छा अशी आहे, जीवन परिवर्तन चर्च मध्ये येणारा प्रत्येक जण चांगले काम करणारा पाहिजे. हालेलुया. इथून पुढे हालेलुया, जे व्यर्थ वेळ समय घालवतात मोबाईल मध्ये, इथून पुढे त्यांनी देवाला समय दिला पाहिजे. परमेश्वर प्रत्येक तुमच्याकडनं त्या वेळेचा झडती घेणार आहे. तू काय केलं होतं? तू प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास तू वाया घालवला. तू शैतानाला वेळ दिला. हालेलुया. मग तुम्हाला कसं काय देव म्हणू शकतो? आणि जो शैतानाला वेळ देतो तो कधीच म्हणू शकत नाही की प्रभू माझा परमेश्वर आहे. नाही म्हणू शकत, कारण तू शैतानाला वेळ देते. हालेलुया. जो शैतानाला वेळ देणार ते आजारांनी मारणार, पण जो येशूला वेळ देणार तो आनंदाने झोपणार. हालेलुया. आनंदाने झोपणार. त्याच्या हजारो पिढ्या आनंदाला बघणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी अजूनही सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनपर्यंत ज्यांनी आजपर्यंत ऑनलाईन पण लोक ऐकणार आहेत, आई वडिलांना दुःख दिलेले, त्यांनी आई वडिलांची माफी मागावी. आई वडील चांगल्यासाठी बोलतात, वाईटासाठी बोलत नाही. प्रेज द लॉर्ड. जर माझी आई म्हटली बाळा मोबाईल सोड आणि प्रार्थना कर, तर केलीच पाहिजे.
आजकालच्या मुलींचं पण मी सांगते, मुलांचंच नाही, मुलींचं पण. आई वडील आईंना, त्यांच्या आयांना जे घरामध्ये असतात, हातभार लावला पाहिजे स्वयंपाकाला. प्रेज द लॉर्ड. काय काम सांगितलं ना, आत्ताच मला लय आळस आलाय, आत्ताच मला लय कंटाळा आलाय, आता ते तूच कर. नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर सासूला म्हणणार आहे का तूच कर? प्रेज द लॉर्ड. बरं, एखादी सासू जर चांगली भेटली तर ती बिचारी करेल. एखादी सासू जर तिच्यापेक्षा वरचढ भेटली तर कशी होणार? तुम्हाला काय बोलणार नाहीत, ते तुमच्या आई वडिलांना धुवून काढणार. आई वडिलांनी काय शिकवलं? आई वडिलांनी काय शिकवलं? प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही मोबाईल चालवायचं शिकता, आज जर तुम्हाला सगळं माहिती आहे मोबाईल मधलं, समजते, मी कुणाला टार्गेट करत नाही, मी सगळ्यांना बोलतो. आज जर तुम्हाला व्हॉट्सअप माहिती आहे, फेसबुक माहिती आहे, इंस्टाग्राम माहिती आहे, युट्यूब माहिती आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे, मोबाईल मधला कानाकोपरा तुम्हाला माहिती आहे, चपातीच करता येत नाही, काय फायदा? हालेलुया. आता एखाद्या मुलीला जर असा नवरा भेटला की बाबा त्याला रोज मटन चिकन खायचंय, पण तिला मटणाची भाजीच बनवता येत नाही, काय फायदा? आज संधी आहे, जर कोणाला येत नसल, आज संधी. देव परमेश्वर म्हणतो शिका, बायबल शिका, बायबलला पण महत्व द्या. आईला म्हटलं पाहिजे, आई काय असेल, मम्मी आई आज तू राहू दे, मी करतो, काय प्रॉब्लेम आहे? दुखते का तुझं? आज मी पाय दाबतो तुझे. हालेलुया. वडिलांना बोललं पाहिजे, बाबा तुम्ही आज थकून आलात, काय पाणी बिनी द्यायचं का तुम्हाला? देऊ का? कशाला विचारता? द्या ना. मी काय म्हणतोय, विचारू नका, द्या तुम्ही, चांगलं करा. मी खरं सांगतो, तुमच्या घरामध्ये स्वर्ग उतरून आलेला आहे, स्वर्ग उतरून आलेला आहे. आज कितीतरी लोकांच्या घरामध्ये भांडणे आहेत मोबाईलमुळं, भांडणे आहेत आज मोबाईलमुळं. हालेलुया. नवरा बायकोला म्हणणार तूच त्याला सवय लावली, परत ती बायको नवऱ्याला म्हणणार तुम्ही मला कधी बोलू दिलं नाही. समजते तुम्हाला? जर मी म्हणतो मुलांनी डिसिप्लिन पाळावा. आपले आई वडील आपल्याला मातेण्यात खायला घालत, अन्न खायला घालतात, ज्ञानाने भरावा. आणि जर माती दिलीच खायला तर तू खाणार आहेस का? मग जर आई वडिलांना जर तुम्ही उलट बोलत असाल, शब्दाला शब्द देत असाल, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माती खावी, अन्न खावं नाही. समजतंय तुम्हाला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही लोक आहेत, मी खरं सांगतो, काही लोक आहेत आमच्या वयाचे, आई वडिलांना कधी नीट बोलले नाहीत, आई वडिलांची बेइज्जती केली, कधी आई वडिलांचा आदर केला नाही. आज त्यांचे आई वडील ह्या जगामध्ये नाहीयेत, आज ते रडत आहेत, आज ते रडत आहेत की आमच्या आई वडिलांना आम्ही बघितलं नाही, आम्ही नीट बोललो नाही. पण आज त्यांचे आई वडील, काय फायदा मेल्यानंतर न तुम्ही रडताय? जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांना विचारा, आई तुला काय खायचंय, पप्पा तुम्हाला काय खायचंय. हालेलुया. नंतर मेल्यानंतर न कावळ्यांना दिल्यावर काय फायदा? काय फायदा? मग म्हणायचं मेल्यानंतर न दुसऱ्या दिवशी, ओ तिसरा दिवस आल्यावर, ओ माझे पप्पा तिथलं चिकन खायचे. कुठलं? ते मुंबईला आहे. कुठल्या? त्या कोपऱ्यामध्ये. मग जाण. वडील होता तेव्हा ही धडपड केली नाही, वडील होता तेव्हा तू विचारलं नाही. कधी चुकून कुणी वडिलांनी फोन केला मुलाला कामावर नाही येताना, बाळा, आईने किंवा वडिलांनी, बाळा मला खायला घेऊन ये रे बाळा, हे घेऊन ये रे बाळा. तुम्हाला पाय नाही येत का? मी थकलोय, मी काम करून येतोय, तुम्ही मला सांगता. तुम्ही खरं सांगतो, तुम्ही मुलं होण्याच्या लायकीचे नाहीत,
मुलं होण्याच्या लायकीचे नाहीत. आज मुलांनी येशूकडे बघून चाललं पाहिजे. लिहिलेलं आहे बायबल मध्ये, येशू लहान होता पण याजक लोकांसमोर जाऊन त्यांना वचन सांगायचा. इतका तो ज्ञानाने आणि बुद्धीने भरलेला होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आज देव परमेश्वर ह्या बायबल मधनं म्हणतो, प्रभूला कोणतरी विचारतं त्या काळामध्ये की स्वर्गाचं राज्य कसं आहे, तर त्या लहान लेकराला उचलून म्हणतो, ह्या लहान बालकांसारखं स्वर्गातलं राज्य आहे. आज लहान मुलं भटकलेले, आज येशू आज मुलांकडे बोट करेल का? आज जास्तीत जास्त पाप जर कोण करत आहे तर मुलं करत आहेत. हालेलुया. आज 24 तास मुलं इंस्टाग्रामवर आहेत, आज 24 तास मुलं फेसबुकवर आहेत, आज 24 तास मुलं व्हॉट्सअपवर आहेत, आज 24 तास मुलं युट्यूबवर आहेत. हालेलुया. माझा आज प्रश्न आहे त्या प्रत्येक मुलांना, तुम्ही आई वडिलांसाठी काहीतरी करणारे म्हणा. आई वडिलांकडनं अपेक्षा आहे. हालेलुया. तुम्हाला आम्ही खूप सांभाळले, आम्ही तुम्हाला खूप लहानाचं मोठं केले, आमच्या रक्ताचं आम्ही पाणी केलंय, आता बस, आता मी थकलेलोय, आता इथून पुढे मला तू सांभाळ. पण नाही. हालेलुया. ते वडिलांना लाथा मारतात, वडिलांना ते अपशब्द बोलतात, वडिलांचा ते अपमान करतात. ज्याने आई वडिलांना रडवलेला आहे ह्या धर्तीवरती तो कधी सुखी राहणार नाही. पण ज्याने आई वडिलांना हातावरती सांभाळलेला आहे स्वर्गातला परमेश्वर त्याला कधी कमी पडू देणार नाही. हालेलुया. मी खरं सांगतो तुम्हाला, मी ह्या गोष्टींसाठी प्रार्थनेमध्ये मी आज मला देव दाखवून देते, ह्या धर्तीवरती आज खूप पाप पसरत चाललेलं आहे. प्रभू कसं पसरत चाललेलं आहे? ह्या मोबाईलच्या द्वारे पाप पसरत चाललेलं आहे. देव म्हणतो ह्या मोबाईलचा उपयोग तू माझ्या कामासाठी मी करू शकतो. माझा मोबाईल कुणी पण घेऊन बघा. हालेलुया. या मोबाईल मध्ये छोटीशी जरी क्लिप पापाबद्दल सापडली, मी ही सेवा सोडून देईन. हालेलुया. मी ही सेवा सोडून देईन. छोटासा मेसेज जरी सापडला ना, मी काय पाप करतोय, मी ही सेवा सोडून देईन. मी त्या लायकीचा नाहीये. देव म्हणतो जर तू इतरांना शिकवतो, लोकांना तू ज्ञान देतो, जर तू अज्ञानी आहे तर मी तुझ्याकडे कधीच बघणार नाही. तू एक अशुद्ध असं पात्र ठरशील. मी रोज परमेश्वराला म्हणतो माझं शरीर पात्र असं बनव आणि ह्या धर्तीवरती माझा उपयोग करून घे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते, माझ्या घरामध्ये माझं बचपन खूप त्रासाचं होतं. हालेलुया. आमच्या घरामध्ये नुसते वादेवाद असायचे, भांडणं असायचे. मला लवकर समजत नव्हतं कोण काय बोलतंय. पण मी जेव्हा येशूचं बायबल वाचायला सुरू केलं ना, तेव्हा मला देवाने ज्ञानाने भरलं. आज मी म्हणतो हालेलुया, आत्ताची पिढी जे मुलं आहेत त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास नाहीये, सगळं काही त्यांना चांगलं मिळालेलं आहे. हालेलुया. आम्ही होतो गाडी धुवून, हालेलुया, शाळा शिकलेले लोक आहेत आम्ही. आत्ताच्या मुलांना काहीच नाही पाहिजे. आज तुम्ही सगळं करा आमच्यासाठी. हालेलुया. साधं गरम पाण्याची बादली सुद्धा त्यांच्या हातामध्ये द्यायची आई वडिलांनी. लाज वाटली पाहिजे त्या प्रत्येक मुलाला. हालेलुया. झोपेत आई वडिलांनी काय उठवावा? प्रेज द लॉर्ड. माझा प्रश्न आहे सगळ्या मुलांना, तुम्हाला आई वडिलांनी झोपेतनं का उठवावा? तुम्ही आई वडिलांना झोपेतनं उठवून म्हटलं पाहिजे, उठा, मी तुमच्यासाठी गरम पाणी आंघोळीसाठी ठेवलेले. प्रेज द लॉर्ड. आज ज्याला ज्ञान आहे ते ज्ञानाने भरून जाईल, पण आज ज्याला ज्ञान नाहीये, हालेलुया, दुष्ट आत्म्याच्या आधीनमध्ये तो चालते. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? अजूनही वेळ गेलेली नाहीये. परमेश्वर संधी देणारा परमेश्वर आहे. इथून पुढे तुम्ही आई वडिलांना आदर केला पाहिजे. इथून पुढे मी खरं सांगतो, आपल्या मंडळीमधल्या मुलांनी मुलींनी आई वडिलांनी उठवलं नाही पाहिजे. तुम्ही आई वडिलांना उठवायला गेले पाहिजे. तुमच्यासाठी पाणी तापलंय, जावा, तुमच्यासाठी नाश्ता रेडी आहे. हालेलुया. नाही करू शकत तुम्ही? तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी केलं, तुम्ही नाही करू शकत? हालेलुया. ते बिचारे 12-12 तास कष्ट करतात, काम करतात, घाम गाळतात, रक्ताचं पाणी काढतात. तुम्ही त्यांच्यासाठी 1 तास काय करू शकत नाही? तुम्ही फक्त तुमच्या आई वडिलांना कामावरून आल्यानंतर गार पाण्याचा 1 ग्लास द्या,
सगळं दुःख विसरून जाते. हालेलुया. सगळं दुःख आई वडील विसरून जातात. का? माझे मुलं मोठे झाले, मला माझ्या वडिलांची सेवा करायला मिळाली नाही. हालेलुया. मी आज खरं सांगतो, मी आज पस्तावतोय त्या गोष्टीला. प्रभू, मला सेवा करायची होती. आज ज्याला सेवा करायची त्यांच्याकडे आई वडील नाहीये, आणि ज्याला आई वडील दिलेले तो आज लाटाने त्यांना जेवण देते. हालेलुया. त्यांना जगायचा अधिकार नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्या मुलांना जगायचा अधिकार नाहीये. हालेलुया. ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी तुम्हाला सांभाळलं, हालेलुया, ज्यांनी तुम्हाला मोठं केलं, आज तुम्ही त्या आई वडिलांचा अपमान करता. आज तुम्ही त्या आई वडिलांना तुम्ही शिव्यागाळी देता. हालेलुया. तुम्हाला मोबाईल पाहिजे त्यांनी मोबाईल दिला, तुम्हाला जे पाहिजे त्यांनी घेतला. हालेलुया. एक एक वडील तर मी असे बघितलेले, त्यांच्याकडे बटनांचा मोबाईल आहे, पण त्यांच्या मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे. प्रेज द लॉर्ड. लोकांचं ते कष्ट करून कर्ज फेडते, पण ते मुलांच्या इच्छा पूर्ण करते. आज ते मुलांना सगळं काही देते. हालेलुया. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन 25-25, 30-30 हजारांचा मोबाईल मुलांना घेऊन दिलेला आहे. हालेलुया. आत्ताची मुलं काय म्हणत आहेत? प्रेज द लॉर्ड. मला गाडी मिळाली तर मी कॉलेजला जाईल. आई वडील गाडी घेऊन देते. समजते तुम्हाला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज मला मोबाईल चांगला आयफोन मिळाला तर मी आज कॉलेजमध्ये शिकायला जाणार. आई वडील आयफोन घेऊन देते. बघत नाहीत ते किती लाखाचा आहे. का? तर माझा मुलगा शिकते, माझा मुलगा मोठा बनणार आहे. माझा मुलगा, अरे तुझ्या मुलासाठी तू करतोय. हालेलुया. पण तुझा मुलगा कुठे? तुझा मुलगा भटकत चाललेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज आई वडिलांचं पण काम आहे मुलांवर लक्ष देणं. आज आई वडिलांचं पण काम आहे, कर्तव्य आहे, की आमच्या मुलाच्या आम्ही सगळ्या गरजा पूर्ण करतो. मुलगा जे मागेल ते आम्ही देतो. आमचा मुलगा काय करतो ते पण तुम्ही तपासलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? हालेलुया. तुम्ही परमेश्वराचे निवडलेले पात्र आहात. जर तुम्ही आज गप्प बसलात तर शैतान तुमच्या घराचा नाश करून जाईल. प्रेज द लॉर्ड. पण जर आज तुम्ही उठलात, आज जर तुम्ही स्टँड घेतलात, तर मी खरं सांगतो, शैतान तुमच्या नगरामध्ये यायला सुद्धा घाबरेल. हालेलुया. तुमचंच घर नाही बदलणार, तुमच्याद्वारे देव पूर्ण भारत देश बदलणार. तुमच्याद्वारे देशामध्ये देव स्वर्गातील क्रांती निर्माण करणार. हालेलुया. घुटणे टेकायलाच लागणार दुष्ट आत्म्यांना, आजारांना पळायलाच लागणार, लहान मुलांना तुमचं भाषण ऐकून बदलायलाच लागणार. जर पवित्र आत्मा मिळालेला आहे तर मी काम करणारच बनणार. हालेलुया. जर ब्रदरांनी, जर पास्टरांनी इथून काहीतरी शिकवलेलं आहे तर मी ते घेऊन इथून पुढे मी ते करणारच बनणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते बनले नाही पाहिजे तुम्ही. पप्पा, हा बोल बाळा, माझ्या मित्राने आयफोन घेतला, मला आयफोन द्या. नाही, तुम्ही बनले पाहिजे. हालेलुया. माझ्या वडिलांना मी चांगलं बोलणार, माझ्या वडिलांना मी आदर करणार. माझे वडील मला बोलले, माझी आई मला बोलली, मी त्यांचं ऐकणार. मी त्यांचं ऐकणार. मी हट्ट करणार नाही. हट्टच जर करायचं आहे तर तुम्ही पूर्ण बायबल वाचा. मी खरं म्हणल तो हट्ट तुम्ही चांगला पूर्ण केला. तुम्ही वाईट कामांसाठी हट्ट करू नका. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? हालेलुया. मी हे जे बोलत आहे ऑनलाईन वर आपण टाकणार आहे, खूप लोक ऐकणार आहेत, हे खूप लोकांपर्यंत जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला मोबाईल घेऊन दिला, तुमच्या गरजा इच्छा पूर्ण केल्या. तुमच्या आई वडिलांच्या अपेक्षा काय आहे? माझ्या मुलांनी चांगलं शिकून मोठं व्हावं. प्रेज द लॉर्ड. आजकाल काय तुम्हाला काय सांगू? हालेलुया. शिक्षक लोक ओरडत आहेत. हे समजा, हे बायबल नाहीये, हे अभ्यासाचं पुस्तक आहे. शिक्षक लोक आज काय म्हणतात ते माहितीये? मला देव ते दाखवून देते सगळ्या गोष्टी. आज पूर्ण वर्ष संपलं पण त्या मुलांनी पुस्तकाचं एक पान सुद्धा पलटलं नाही. हालेलुया. पण 24 तास मोबाईल घेऊन बसले.
आणि जो मुलगा आई वडिलांच्या स्वप्नांना पायाखाली चेंगरतो त्यांनी त्याचं भविष्य चेंगरलेलं आहे. खरं सांगतो सिरियसली. आई वडिलांनी त्याचं केलं सगळं त्याच्यासाठी जे करायचं होतं ते. आई वडिलांची अपेक्षा होती माझ्या मुलाबाळांनी माझ्या अधीनतेमध्ये राहावं, मी जे सांगते ते त्यांनी करावं. पण आज त्या आई वडिलांचं तू स्वप्नांना पायाखाली चेंगरले. एक दिवस येईल. आज मी त्या मुलांना बघते, त्यांच्या जीवनात तो दिवस आला. एक दिवस येईल की ते म्हणतील आई वडिलांचं ऐकलं असतं तर आज हे दिवस मला बघायला आले नसते. आई वडिलांचं ऐकलं असतं तर आज मी ह्या संकटात नसतो. आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करतील. आई वडील जे सांगतात ते ऐकणार नाही. हालेलुया. म्हणून तर ते यशाया म्हणतो ते बघतील पण त्यांना दिसणार नाही, ते ऐकतील पण त्यांना कळणार नाही की काय चाललेले. हालेलुया. त्यांचं अंतःकरण मंद असं झालेले. आई वडिलांच्या विरोधामध्ये लग्न करणारे मुलं आणि मुली पुढे जाऊन रडणार. लिहून देतो मी इथून. आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करणारे मुलं आणि मुली रडणार. कधी देव त्यांना सुखाने खाऊ देणार नाही. का तर तू तुझ्या आई वडिलांच्या विरोधात गेला. परमेश्वर म्हणतो हालेलुया. परमेश्वर बोलतो, कोणाला बोलतो? इथल्या मुलींसंग लग्न करू नको. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. समजत तुम्हाला? इसहाकाला किती मुलं असतात? 2. इसहाकच्या मुलांचं नाव काय? एसाव आणि याकूब. बरोबर. एसाव. इसहाकाला परमेश्वर काय म्हणतो? तुझ्या दोन्ही मुलांना सांग ह्या देशातल्या मुली करून घेऊ नका. समजत तुम्हाला? पण एसाववरचा आशीर्वाद याकोबावरती गेला आणि ह्यानी काय केलं? हा भूक लागली म्हणून तो सगळा आशीर्वाद त्यांनी त्याला देऊन टाकला. ह्याला सगळं मिळालं. मग ह्यानी काय केलं माहिती तुम्हाला? एसावानी त्याच मुलींबरोबर लग्न केलं जे परमेश्वराने त्याच्या वडिलांना आज्ञा दिली होती की ती करू नको. हालेलुया. मला असं वाटतंय नंतर ने एसाव रडला पण असेल. माझा वडील जो देवाच्या भयेत चालत होता, जो देवाचं ऐकत होता, त्यांनी मला काहीतरी सांगितलं होतं. जर मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं तर मी आज ह्या संकटात नसतो. प्रेज द लॉर्ड. समजते? पण याकोबाने काय केलं? याकोबानी त्याच्या मामाकडे गेला आणि ज्या मामाच्या मुली होत्या त्या करून घेतल्या. पण याकोबाचा आशीर्वाद कधी थांबला नाही. पण ह्यानी काय केलं? एसावानी आशीर्वाद थांबवला. जेव्हा तुम्ही पाप करताय तेव्हा आशीर्वाद थांबतो. जे देव म्हणतो तू ते करू नको, ते तेच करणार तर आशीर्वाद गमावणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझी एकच इच्छा आहे की इथं बसलेल्या मुला मुलींनी आणि त्यांच्या आई वडिलांनी एकमेकांना समजून घ्यावं. समजते तुम्हाला? मुलं काय म्हणतात ते त्यांचं तुम्ही समजून घ्यावं व आई वडील काय म्हणतात ते मुलांनी समजून घ्यावं. जर तुम्ही एकमेकांना समजलं नाही तर शैतान तुमचं घर कधीच टिकवून देणार नाही. सिरियसली. म्हणून येशू म्हणतो तुझं खडकावरचं घर बांधीन, वाळूवरचं घर मी काढीन, कारण ते पाऊस आला की ते वाहून जाईल. मग शैतान काय करतो आज माहिती तुम्हाला? मुलांद्वारे तलवार चालवतो. माहिती तुम्हाला? कितीतरी लोक आज मुलांद्वारे रडत आहेत. चांगल्या मोठ्या मोठ्या सेवा करत आहेत, मोठे मोठे पास्टर आहेत, पण मुलं देवात नाहीयेत. तुम्ही कोणाचं आपण महागलती वाचलं ते एली मोठा पास्टर होता त्या काळातला, पण मुलं होते का देवामध्ये? समजते तुम्हाला? मुलांना पण तितकंच वाढवलं पाहिजे जितके तुम्ही वाढत आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण इथं थांबू आणि आपण पुढच्या आठवड्यामध्ये पुढचं आपण शिकू. हालेलुया. आपण देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊ. आपण सगळे डोळे झाकू
आणि परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ. ओ धन्यवाद करतो पिता पुत्र पवित्र आत्मा, तुझ्या पवित्र नावाचे आभार मानतो प्रभूजी. हा सुंदरसा दिवस तू दाखवला, या दिवसामध्ये तू सांभाळलं, प्रत्येक गरजा आमच्या स्वर्गातनं पूर्ण केल्या, प्रत्येक घटी आमची येशूच्या नावाने काढून टाकली, जी कमी होती ती आमच्यातली काढून टाकली. आज ह्या भारत देशाला, आज ह्या पुणे शहराला, ह्या महाराष्ट्राला प्रभूजी आमची खूप गरज आहे प्रभू विश्वासणाऱ्यांची. आमचा उपयोग ह्या धर्तीवरती, ह्या सृष्टीवरती तू मोठ्या प्रमाणात करून घे. काही चुकलं असेल आमच्याकडनं तर आम्हाला माफ कर. आम्हा सर्व मंडळीला आजच्या उपवासाच्या 21व्या दिवसामध्ये तू आणलंस, मनापासून आभार मानतो. तसंच इथून पुढचेही उपवास करण्यासाठी आम्हाला मदत कर. आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तू आम्हाला दिलेलं आहे. आमची आज तू भेट घेतलेली आहेस वचनांद्वारे. आज आम्हाला माझ्या देवा तू बोललेला आहेस, आणि जे ऐकलेलं आहे ते फक्त ऐकून प्रभू गप्प बसणारे नाही, तर ते कृतीमध्ये आणि त्या आचरणामध्ये आणून करणारे आम्हाला बनव. आम्ही जर ह्या जगाचे प्रकाश आहोत तर आम्हाला लोकांमध्ये घेऊन जा आणि आमच्यातला प्रकाश त्यांना दाखव. जर आम्ही जगाचे मीठ आहोत तर आम्हाला ह्या धरतीसाठी चव असं बनव. आम्हाला घेऊन जा आणि अनेकांना तुझ्याकडे घेऊन येणारे आम्हाला बनव. अनेक आत्म्यांचं तारण करणारे बनव. अनेक आत्म्यांना जिंकणारे बनव. अनेक लोक जे प्रभू दुःखात आहे, संकटात आहे, कष्टात आहे, पीडात आहे, आजारात आहे, ज्यांनी जगण्याच्या आशा सोडून दिलेल्या आहे, अशा लोकांपर्यंत आम्हाला घेऊन जा व त्या लोकांपर्यंत आम्हाला पोहोचव. ओ प्रभू, व त्या लोकांना आमच्यामध्ये घेऊन ये. ज्यावेळेस आम्ही त्यांच्यासाठी तुझ्या नावाने प्रार्थना करत, येशूच्या नावाने त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत काम कर. आणि तिथं तुझ्या नावाचा जय जयकार होऊ दे, तिथं तुझ्या नावाचा उत्सव होऊ दे, तिथं तुझ्या नावाला उंच केलं जाऊ दे प्रभूजी. आमच्यातून इथून पुढं प्रभू येशूच्या नावाने पिता पुत्र पवित्र आत्म्याला दाखव. आमचं बोलणं, आमची भाषा, आमचं बघणं बदल येशूच्या नावाने. आमच्यातून उत्तम आणि चांगलं काम कर. आय रिक्वेस्ट टू लॉर्ड जीसस, आम्ही तयार आहोत तुझं पात्र बांधण्यासाठी. ओ जीसस, आय एम रेडी लॉर्ड जीसस. आमचा उपयोग करून घे प्रभूजी. आम्ही तयार आहोत प्रभू अब्राहम, इसाक, याकोबासारखं काम करण्यासाठी. आम्ही तयार आहोत प्रभू यहोशुवासारखं. जसं यहोशुवानी कनान लोक, इस्रायल लोकांना कनान मध्ये घेऊन गेला, आज आम्ही तयार आहोत विश्वासणाऱ्यांना स्वर्गामध्ये घेऊन येण्यासाठी. ओ जीसस, हेल्प मी. आम्हाला मदतीची खूप गरज आहे, आम्हाला सहाय्यतेची खूप गरज आहे. इथं आलेल्या प्रत्येक बहीण भावाला एक प्रभूजी असा अद्भुत आत्मा दे, अद्भुत शक्ती दे. कधी न मागं होणारे, कधी न पडणारे असं इथल्या लोकांना बनव. कधीच कुठल्या गोष्टीमध्ये न हार मानणारे बनव. प्रत्येक विषयामध्ये, प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वात आधी तुला ठेवणारं बनव प्रभूजी. मी विनंती करतो, जर इथं कोणाची मुलं भटकलेले आहेत तर प्रभू येशू त्यांना पुन्हा प्रभू येशू त्यांना स्थिर करो. शैतानाने जर कोणाचं घर पडलेलं आहे तर आज येशू पुन्हा त्यांचं घर बांधो. परात्पर परमेश्वर त्यांच्या घरामध्ये प्रगट हो. कोण रडत असेल तर इथून पुढे तो हसणारा बनो. लिहिलेला आहे यशया 60:20 मध्ये, यशया म्हणतो, इथून पुढचे तुझे दुःखाचे दिवस मी काढलेले आहेत. मी प्रार्थना करतो, इथं आलेल्या प्रत्येकाला एक शांती दे, एक आत्मा दे, एक अभिषेक दे, आणि ह्या धर्तीवरती तुझं काम आणि कार्य करणारे आम्हाला बनव. मी मान सन्मान तुला देतो, सगळे अधिकार तुझ्या हातामध्ये स्वाधीन करतो. जसं आमचं येणं इथपर्यंतचं सुखरूप केलं तसं आमचं प्रत्येकाचं जाणंही तू आशीर्वादित कर. आजची मीटिंग सुरुवातीच्या प्रार्थनेपासून शेवटच्या प्रार्थनेपर्यंतचा सर्व ताबा तू घेतलास म्हणून मनापासून आभार मानतो, धन्यवाद करतो. येशूच्या पवित्र महान गोड सामर्थ्य नावात मागतो म्हणून तो ऐक देवा, आमेन. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येओ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हास दे,
जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली तशीच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नको तर आम्हास वाईटांपासून सोडवू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व वेळ काळ तुझीच आहे. आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आपल्या सर्व मंडळी बरोबर, सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर सदा सर्व काळ प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असो. आमेन. आमेन.